नमस्कार विद्यार्थी मित्रो. मी प्राध्यापक वाय बी मोहिते, विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय शिराळा. इयत्ता 12वी विषय भूगोल यामध्ये आपण लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाविषयी माहिती बघणार आहे. इयत्ता 12वीचं भूगोल विषयाचं हे पहिलंच प्रकरण आहे. आता मानवी भूगोलाचा अभ्यास करत असताना लोकसंख्याशास्त्राला किंवा लोकसंख्या भूगोलाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला काय होतं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून या महत्त्वाचा हेतू लक्षात घेता मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल ही एक महत्त्वाची शाखा त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते, की जेणेकरून की ज्या सर्व लोकसंख्येचा अभ्यास हा लोकसंख्या भूगोलामध्ये केलेला आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसून येतो. आता या लोकसंख्याचा अभ्यास करत असताना मानव हा केंद्रस्थानी मानला जातो आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व परिस्थितींचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसून येतो. आता जगामधली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं वितरण हे अतिशय असमान पद्धतीनं झालेलं आपल्याला काय होतं त्या ठिकाणी आढळतं. मानव आणि पर्यावरण यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. म्हणजेच काय की मानव एक संसाधन आहे, या संसाधन म्हणून काय केला जातो की त्याचा अभ्यास केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर 2019 याची जी जनगणना आहे त्या जनगणनेनुसार 7.7 अब्ज इतकी लोकसंख्या ही जगाची आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. परंतु ही जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या सर्व ठिकाणी असमान पद्धतीने वितरित झालेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. याचाच अर्थ असा की ज्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी लोकसंख्येला अनुकूल वातावरण आहे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त प्रमाणामध्ये एकत्रित आलेली आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. किंवा आपण असं म्हणू शकतो की मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या ज्या प्रदेशामध्ये सहजासहजी पूर्ण होतात त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या एकवटलेली आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. आता यामध्ये आपण जर एखादं उदाहरण बघायचं म्हटलं तर एखादा मैदानी प्रदेश आहे किंवा नद्यांनी तयार केलेला गाळाचा प्रदेश आहे तर त्या गाळाच्या प्रदेशामध्ये काय होईल की त्या ठिकाणी लोकसंख्या एकत्र आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचाच विरुद्धवर्ती भाग जर लक्षात घेतला म्हणजे एखादा पर्वतमय प्रदेश असेल तर त्या पर्वतमय प्रदेशामध्ये तुलनेनं कमी लोकसंख्या आपल्याला काय होणार आहे की त्या ठिकाणी दिसून येणार आहे. म्हणजेच काय की पूर्ण जगभराचा विचार केला तर जगभरामध्ये लोकसंख्या वितरण हे अतिशय असमान पद्धतीचं आपल्याला काय होतं त्या ठिकाणी दिसून येतं. आता जगाचा विचार केला तर जगामध्ये 7 खंड आपल्याला काय होतात की त्या ठिकाणी दिसून येतात. आता या 7 खंडामध्ये लोकसंख्येचं वर्गीकरण कशा पद्धतीनं आहे ते आपल्याला काय केलं आहे की या ठिकाणी विभाजित वर्तुळाच्या माध्यमातून काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. आता यामध्ये बघा की पहिलं वर्तुळ आपण या ठिकाणी बघूया. त्यामध्ये बघा की खंडांतर्गत भूमीची टक्केवारी ही काय केलेली आहे आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे या वर्तुळामध्ये पूर्णपणे भूपृष्ठावरती असणारी जी 7 खंड आहेत त्या 7 खंडांची किती जमीन आहे हे आपल्याला काय केलेलं आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ बघा की सुरुवातीला पहिल्याच ठिकाणी आपल्याला काय केलं आहे की या ठिकाणी आफ्रिका खंड दिलेला आहे. त्या आफ्रिका खंडाचा रंग बघा तोच रंग आपण काय करायचा आहे इकडं बघायचा आहे. आता हे दोन्ही रंग एकसारखे आहेत याचाच अर्थ काय की आफ्रिका खंडाची जी जमीन आहे ती किती आहे 20.40% आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे पूर्ण जमीन जी आहे किंवा पूर्ण पृथ्वी आहे त्याच्यावरती जर 100% जमीन असेल तर त्या 100% जमिनीपैकी आफ्रिका खंडाला 20.40% जमीन काय झालेलं आहे त्या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने बघा की त्याच्या पुढचा खंड आहे तो म्हणजे अंटार्क्टिका खंड आहे. आता अंटार्क्टिका खंडाचा जर विचार केला तर अंटार्क्टिका खंडाला काय झालं आहे की हा कलर आणि हा कलर एकसारखा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळं 9.20% जमीन आपल्याला काय झाले की या अंटार्क्टिका खंडाला मिळालेली आहे किंवा अंटार्क्टिका खंडाची आहे. म्हणजे बघा 100% जमीन जर भूपृष्ठाची आहे असं आपण जर गृहीत धरलं तर त्यापैकी आत्तापर्यंत आपण अभ्यासला आहे तो म्हणजे काय 20.40% जमीन जी आहे ती आफ्रिका खंडाची आहे आणि 9.20% जमीन आहे ती अंटार्क्टिका खंडाची आहे. त्यानंतर पुढचा खंड आहे तो म्हणजे आशिया खंड आहे. बघा
आशिया खंडाचा विचार केला तर या ठिकाणी 29.20% जमीन ही आशिया खंडाची आहे. त्यानंतर उत्तर अमेरिका आहे. उत्तर अमेरिकेचा विचार केला तर उत्तर अमेरिकेची जमीन जी आहे ते भूमी म्हणजे जमीन जी आहे ती 16.50% आहे. त्यानंतर दक्षिण अमेरिकेचा विचार केला तर दक्षिण अमेरिकेची जमीन जी आहे ती 12% आहे. त्यानंतर युरोप खंडाचा विचार केला तर युरोप खंडाची जी जमीन आहे ती 6.80% आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ऑस्ट्रेलिया खंडाचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया खंडाची जमीन किती आहे 5.90% आहे. म्हणजे ज्यावेळी परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाईल की आकृती बघून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल की त्या आकृतीचा अभ्यास आपल्याला या पद्धतीने करावा लागेल. म्हणजे त्या आकृतीचं टायटल सुरुवातीला बघावं लागेल. आता या ठिकाणी या पूर्ण चौकोनी आकृतीचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की या फक्त आकृतीमध्ये खंडांतर्गत भूमीची टक्केवारी आपल्याला काय केली आहे त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण आत्ता बघितलं की हे सगळे खंड या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर त्याच्या शेजारी काय केलं आहे या वर्तुळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय केलं आहे की पूर्णपणे जमीन त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आता ज्या पद्धतीने खंडांतर्गत भूमीची टक्केवारी याचा जसा आपण या चौकोनाचा अभ्यास केला त्याच पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल की त्याच्या पुढं दुसरा एक चौकोन दिला आहे त्याचा देखील आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. आता त्याचा पण आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यास करूया आणि त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तर आपण काय करूया सोडवूया. आता या ठिकाणी बघा की पुढचा जो वर्तुळ आहे तो कशाचा आहे तर लोकसंख्या वितरणाची जी टक्केवारी आहे ती काय केली आहे यामध्ये दाखवलेली आहे. आता पूर्ण जगभरामध्ये जर 100% लोकसंख्या आहे असं जर आपण गृहीत धरलं तर आफ्रिका खंडामध्ये किती टक्के आहे, आशिया खंडामध्ये किती टक्के आहे, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये किती टक्के आहे, युरोपमध्ये किती टक्के आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये किती टक्के आहे हे आपल्याला काय केलेलं आहे की या आकृतीवरून या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. आता आपण एक एक या ठिकाणी बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आफ्रिका आहे बरोबर. आफ्रिका खंडाचा विचार केला तर आफ्रिका खंडामध्ये 16.96% लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुढचा खंड आहे तो म्हणजे आशिया खंड आहे. आशिया खंडाचा जर विचार केला तर आशिया खंडामध्ये 59.65% लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी आढळते. त्यानंतर उत्तर अमेरिकेचा विचार केला तर उत्तर अमेरिकेमध्ये 9.69% लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी आढळते. दक्षिण अमेरिकेचा विचार केला तर दक्षिण अमेरिकेमध्ये 8.40% लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी आढळते. त्यानंतर युरोपचा विचार केला तर युरोपची लोकसंख्या जवळजवळ 4.57% आपल्याला त्या ठिकाणी 4.75% लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. आणि शेवट जे खंड राहिले ते ऑस्ट्रेलिया खंडाचा विचार केला तर 0.55% लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी आढळते. आणि या सगळ्यांची जर बेरीज केली तर या सगळ्यांची बेरीज काय होणार आहे 100% त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जगभरामध्ये जर 100% लोकसंख्या असेल त्याचं वितरण हे काय केलेलं आहे की या पूर्णपणे आकृतीमध्ये दाखवलेलं आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे आपण आता काय केलं की या दोन वर्तुळांचा आपण अभ्यास केला. ते वर्तुळामध्ये आपल्याला काय दिसून आलं की पहिल्या वर्तुळाचं जे विभाजन आहे ते पूर्ण जमिनीवरती असणाऱ्या खंड आहेत त्या खंडामध्ये किती टक्के जमीन आहे ही काय केलेलं आहे या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि दुसऱ्या वर्तुळामध्ये आपल्याला काय केलेलं आहे की लोकसंख्येचं वितरण खंडानुसार कसं आहे हे आपल्याला काय केलं आहे त्या ठिकाणी दाखवलं. पहिलं वर्तुळ खंडांतर्गत भूमीची टक्केवारी आणि दुसरं वर्तुळ लोकसंख्या वितरणाची टक्केवारी आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. आणखी बघा याचं आपण निरीक्षण करत असताना आणखी हे आपण बघू शकतो काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. ते म्हणजे कसे तर सगळ्यात पहिलं बघा की या ठिकाणी पहिल्यांदा आपण हे वर्तुळ बघूया. आता या वर्तुळामध्ये जमिनीची जी टक्केवारी दिलेली आहे त्या जमिनीच्या टक्केवारीचा जर विचार केला तर मला एक सांगा की या पूर्ण वर्तुळामध्ये सगळ्यात जास्त जमीन कोणत्या खंडाची आहे बरं बघा जरा निरीक्षण करून.
कोणत्या खंडाची आहे? तर या पूर्ण वर्तुळामध्ये आपल्याला या ठिकाणी आशिया खंडाची जमीन काय होते की सगळ्यात जास्त, म्हणजेच किती, 29.20% जमीन आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. आता जसं सगळ्यात जास्त खंडाची बघितली जमीन कोणती आहे, तसंच सगळ्यात कमी जमीन कोणत्या खंडाची आहे ते सुद्धा बघूया आपण. बघा बरं निरीक्षण करून. हां, बरोबर. म्हणजे काय की ऑस्ट्रेलिया खंडाची जमीन जी आहे ती सगळ्यात कमी आहे, म्हणजे 5.90% जमीन ही ऑस्ट्रेलिया खंडाला किंवा ऑस्ट्रेलिया खंडाची आपल्याला काय होईल त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे जगभरामध्ये सगळ्यात मोठा खंड जो आहे तो आशिया खंड आहे आणि सगळ्यात लहान खंड आहे तो ऑस्ट्रेलिया खंड आहे. कारण आशिया खंडाला सगळ्यात जास्त म्हणजे 29.20% आणि ऑस्ट्रेलिया खंडाला सगळ्यात कमी म्हणजे 5.90% जमीन आपल्याला काय होईल त्या ठिकाणी दिसून येईल. आता याचं झालं. आता इकडं बघा. आता या ठिकाणी बघा, लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येचा विचार करत असताना सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडामध्ये आहे बरं? तर या ठिकाणी आपल्याला काय होईल की हा रंग आणि हा रंग एकसारखा दिसतोय, याचाच अर्थ आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. बघा, मगाशी आपण बघितलं होतं की जगभराची एकूण लोकसंख्या 2019च्या जनगणनेनुसार किती आहे? 7.7 अब्ज एवढी लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. आता आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, म्हणजे जर 100% लोकसंख्या जगाची आहे असं धरलं तर जवळजवळ 60% लोकसंख्या काय आहे की फक्त आशिया खंडामध्ये आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. आणि जसं मगाशी आपण बघितल्याप्रमाणे सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या खंडावरती आहे? तर त्यावरती सुद्धा काय आहे की ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या म्हणजे 0.55% लोकसंख्या आपल्याला काय होईल की ऑस्ट्रेलिया खंडावरती दिसून येईल. आता आपण इथं बघितलं की सगळ्यात जमीन जास्त कोणती आहे? आशिया खंडाची आहे आणि सगळ्यात लोकसंख्या जास्त ही आशिया खंडामध्येच आहे. सगळ्यात कमी जमीन ही किंवा सगळ्यात कमी भूमी ही ऑस्ट्रेलिया खंडाची आहे आणि सगळ्यात कमी लोकसंख्या 0.55% ही ऑस्ट्रेलिया खंडाची आहे. म्हणजे एकंदरीत आपण काय केला की ह्या पूर्णपणे आकृतीचा याप्रमाणे काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. याप्रमाणे आपण ही आकृती समजून घेतलेली आहे. इथून पुढं प्रत्येक प्रकरणामध्ये अशा प्रकारच्या आकृत्या वाचनासाठी दिलेल्या आहेत आणि त्याच्या खाली काय केले आहेत? प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यानं काय करायचं आहे की अगोदरच आपण काय करायचं आहे की ही पूर्ण आकृती व्यवस्थितरित्या समजावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण काय करायचं आहे की त्याच्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायला काय करायचे आहे? सुरुवात करायची. आता समजला का तुम्हाला या दोन्ही आकृत्या कशासाठी दिलेत? बरोबर. तर हे समजून घेतल्यानंतर पुन्हा आपण काय करायचं आहे? प्रश्नांच्याकडे जायचं आहे. आता बघा की आपण या ठिकाणी प्रश्न एक एक करून घेऊया. काय केलेलं आहे या ठिकाणी की कोणत्या खंडामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे? आता काय केलं आहे? इथं पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा की कोणत्या खंडामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे? बघा, आता तुम्ही निरीक्षण करा. आता लोकसंख्येचं कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे? इकडं जमिनीचं आहे, म्हणजे इथं बघून काय उपयोगाचं नाही. आपल्याला काय करावं लागेल की या आकृतीमध्ये बघावं लागेल की कोणत्या खंडामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. मगाशी आपण बघितलेलंच होतं की उत्तर काय मिळालं आपल्याला की सगळ्यात संख्या कुठली कमी आहे? तर इथं 0.55 ही सगळ्यात कमी संख्या आहे. याचाच अर्थ काय? 0.55 म्हटल्यानंतर हा रंग आणि हा रंग एकसारखा आपल्याला दिसतो. त्यामुळं ऑस्ट्रेलिया खंडाची लोकसंख्या ही सर्वात कमी आहे असं आपल्याला काय होतं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय होतं त्या ठिकाणी मिळून जातं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत सर्वात कमी असलेला खंड कोणता? आता यांनी काय विचारलेलं आहे? जमीन पण कमी पाहिजे आणि लोकसंख्या पण कमी पाहिजे असा कोणता खंड आहे? आता यावेळी मात्र काय करावं लागेल की आपल्याला या ठिकाणी दोन्ही आकृतींचं निरीक्षण करावं लागेल. आता या दोन्ही आकृतींचं निरीक्षण करत असताना सगळ्यात कमी जमीन कोणती आहे?
ऑस्ट्रेलिया खंडाची आहे. आणि सगळ्यात कमी लोकसंख्या कुठली आहे? ऑस्ट्रेलिया खंडाची आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की सगळ्यात कमी जमीन आणि सगळ्यात कमी लोकसंख्या याचं उत्तर मात्र लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी ऑस्ट्रेलिया हे उत्तर आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी लिहावं लागेल. बरोबर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न तिसरा कोणता आहे की भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? आता जास्त लोकसंख्या आणि जास्त जमीन असलेला खंड कोणता? त्यासाठी सुद्धा पुन्हा आपल्याला काय करावं लागेल की दोन्ही आकृतींचं निरीक्षण करावं लागेल. दोन्ही आकृतींचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात असं येईल की सगळ्यात जास्त जमीन कुठं आहे? बघा या ठिकाणी आपल्याला सगळ्यात जास्त जमीन दिसून येते. म्हणजे कोणत्या खंडाची आहे? ती आशिया खंडाची आहे. आता सगळ्यात जास्त लोकसंख्या इथं कुठल्या दिसते की 59.65% आशिया खंडाची आहे. इकडं सुद्धा आपल्याला काय होईल की आशिया खंड दिसून येईल. याचाच अर्थ काय की सगळ्यात जास्त जमीन आशिया खंडाला आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्या आशिया खंडामध्ये आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल की जमीन आणि लोकसंख्येची टक्केवारी ही आशिया खंडामध्ये जास्त असलेली आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण विचारात घेऊया. पुढच्या प्रश्नामध्ये यानंतर बघा की शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे. तो म्हणजे काय की कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे त्याचे कारण काय असावे? आता तुम्ही हे निरीक्षण केले का बघा. त्यासाठी आपल्याला दोन्ही खंडांची आकृती किंवा दोन्ही विभागांची आकृती व्यवस्थितरित्या बघावी लागेल. आता त्यामध्ये बघा की पहिल्या ह्याच्यामध्ये जमिनीसाठी खंड बघा किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे किती खंड दिले आहेत? या ठिकाणी 7 खंड आहेत. आता इकडं बघूया किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. इथं किती आहेत? 6 खंड आहेत. याचा अर्थ कोणत्या आकृतीमध्ये? लोकसंख्या वितरणाची टक्केवारी या आकृतीमध्ये काय आहे की एक खंड कमी आहे. कोणता खंड कमी आहे बघा? तर याचा विचार केला तर हा 2 नंबरचा जो खंड आहे, हा 2 नंबरचा खंड काय आहे की भूमीमध्ये आहे किंवा जमिनीच्या टक्केवारीमध्ये आहे, परंतु लोकसंख्या टक्केवारीमध्ये आपल्याला काय होत नाही? दिसून येत नाही. मग आता का दिसून येत नाही? त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला काय करावं लागेल? शोधावं लागेल. बरोबर. तर आता त्यामध्ये बघा की लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दर्शवत असताना अंटार्क्टिका जो खंड आहे, तो अंटार्क्टिका खंड काय की लोकसंख्येमध्ये आपल्याला दिसून येत नाही आहे. त्या ठिकाणची जी त्या ठिकाणची जी जमीन आहे ती 9.20% जमीन आहे, परंतु त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्थायी वस्ती आपण जी म्हणतो ती स्थायी वस्ती आपल्याला तिथं कधीही दिसत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्या खंडामध्ये कायमस्वरूपी तो खंड बर्फाच्छादित असतो. म्हणजेच त्या ठिकाणी मनुष्याला राहण्यासाठी अनुकूल वातावरण नाही आहे. म्हणून काय केलं जातं की त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या वस्त्या फक्त दिसतात, परंतु स्थायी स्वरूपाची कायमस्वरूपीची निवासाची लोक ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आहेत. त्यामुळं या ठिकाणी लोकसंख्याच्या वितरणाच्या टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी हा खंड घेतला गेलेला नाही आहे, कारण त्या ठिकाणी लोकसंख्या नाही. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी लिहावं लागेल. त्यानंतर बघा की याचा अभ्यास करून झाल्यानंतर तर खंडनिहाय भूमी आणि लोकसंख्या याचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी असमानता आपल्याला काय होईल? त्या ठिकाणी दिसून येईल. आता असमानता म्हणजे काय की सुरुवातीलाच आपण प्रकरण सुरुवात करतानाच आपण बघितलेलं आहे की जगभरामध्ये लोकसंख्येचं वितरण हे असमान पद्धतीने झालेलं आपल्याला काय होईल? त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजेच बघा एकंदरीतच या ठिकाणी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका याचा जर विचार केला तर जवळजवळ 28% जमीन आहे आणि त्या ठिकाणी 18% आपल्याला काय होते? लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये 30% जमीन आहे आणि 60% लोकसंख्या आपल्याला काय होते? त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे जमिनीचा भाग कमी आहे आणि लोकसंख्या डबल
ही त्या ठिकाणी काय होते दिसून येते. असं का होतं बरं? कारण जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारे देश कोणते आहेत? 1 नंबरचा म्हणजे चीन आणि 2 नंबरचा म्हणजे भारत. हे सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारे 2 देश हे आशिया खंडामध्येच येतात. म्हणजे ह्या दोन्ही देशामुळं या ठिकाणी आशिया खंडाची जी लोकसंख्या आहे ती 60% पोचलेली आहे. जमीन मात्र या ठिकाणी फक्त 30%च आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. युरोप खंडाचा विचार केला तर युरोप खंडामध्ये 7% जमीन आहे आणि 5% लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. ऑस्ट्रेलिया खंडाचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये काय आहे की 6% जमीन आहे आणि त्यानंतर काय होतं आहे की 1% लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी आढळते. आणि शेवटचा आत्ता आपण प्रश्न जो बघितला तो म्हणजे अंटार्क्टिका खंडाला 9% जमीन आहे आणि लोकसंख्या मात्र त्या ठिकाणी आढळत नाही. म्हणजे एकंदरीतच जर आपण विचार केला तर या ठिकाणी एकंदरीत सर्व खंडापैकी अंटार्क्टिका खंड सोडलं तर प्रत्येक खंडावरती लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी आढळते. अंटार्क्टिका खंड जर सोडलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या आढळते. आणि दुसरं म्हणजे आशिया खंडामध्ये कमी जमीन आहे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या म्हणजे डबल लोकसंख्या आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी आढळून येईल. अशा पद्धतीचा भाग आज आपण या ठिकाणी बघितलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या याचं निरीक्षण करायचं आहे, अध्ययन करायचं आहे आणि योग्य पद्धतीने अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.